हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 4th लेसन जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमधील प्रॅक्टिस सेट 4.2 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. आपल्याला 3.3 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल काढून घ्यायचं आहे. ड्रॉ अ कॉर्ड ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर आणि सर्कलमध्ये आपल्याला 6.6 सेंटीमीटर लेंथचा कॉर्ड काढून घ्यायचा आहे. आता 6.6 सेंटीमीटर हे डिस्टन्स काय आहे, 3.3 सेंटीमीटर टॉईस आहे, डबल आहे. म्हणजेच हा काय असणार आहे, सर्कलचा डायमीटर असणार आहे. ड्रॉ टँजेंट्स टू द सर्कल ॲट पॉईंट्स पी अँड क्यू. आणि आपल्याला काय करायचं आहे, सर्कलला पी आणि क्यू या दोन पॉईंट्समध्ये काय करायचं आहे, टँजेंट काढायचं आहे. राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट द टँजेंट्स. आणि आपल्याला काय करायचं आहे, त्या टँजेंट्सवरून आपलं ऑब्झर्वेशन लिहायचं आहे. प्रथम काय करू, आपण 3.3 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल काढून घेऊ. आपण 3.3 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे कंपासमध्ये. आता आपण सर्कल काढून घेऊ. अशा पद्धतीनं आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, ड्रॉ अ कॉर्ड ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. 6.6 सेंटीमीटर लेंथचा कॉर्ड आपल्याला काढायचा आहे. आता 6.6 सेंटीमीटर हे काय आहे, 3.3च्या टॉईस आहे, डबल आहे. म्हणजेच ही काय असणार आहे, सर्कलची डायमीटर असणार आहे. आणि डायमीटर हा काय असतो, सर्कलचा लॉंगेस्ट कॉर्ड. हा जो सेंटर आहे सर्कलचा, याला आपण ओ हे नाव देऊ. सर्कलची डायमीटर काढून घेऊ आपण. आता ही जी डायमीटर आहे याचा डिस्टन्स किती असणार आहे, 6.6 सेंटीमीटर असणार आहे. कारण आपण रेडियस किती घेतलेले आहे, 3.3 सेंटीमीटर घेतलेले आहे. हां, किती आहे डायमीटर, 6.6 सेंटीमीटर. कॉर्ड पी क्यू काढायचं आहे आपल्याला, पी क्यू. आता या पॉईंट पी मधून आणि पॉईंट क्यू मधून आपल्याला सर्कलला टँजेंट काढायची आहे. आता डायमीटर काढल्यानंतर आपल्याला काय करावे लागेल, ही दोन्ही बाजूला लाईन काय करावी लागेल, वाढवावी लागेल, एक्सटेंड करावी लागेल. अशा पद्धतीने आपण काय केली, एक्सटेंड केली. म्हणजेच आपल्याला 2 रेज मिळाले. ओ क्यू हा एक रे मिळाला आणि ओ पी हा एक रे मिळाला. पॉईंट पी आणि पॉईंट क्यू मधून टँजेंट काढू. आता आपण पी पॉईंटवर कंपास ठेवून काय करू, या रेडियसपेक्षा थोडं कमी डिस्टन्स घेऊ आणि दोन्ही बाजूला या रेवरती दोन्ही बाजूला आर्क मारून घेऊ. या बाजूला एक आर्क आणि या बाजूला या रेवरती आर्क काढायचा आहे. आता क्यू या पॉईंटवर कंपास ठेवून आपण काय करू, या बाजूला एक आर्क आणि या बाजूला एक आर्क मारून घ्यायचा आहे. आता हा जो आपल्याला सेगमेंट मिळालेला आहे, या आर्कपासून या आर्कपर्यंतचा काय करायचं, आता या आर्कवर कंपास ठेवून निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीनं सेगमेंटचं. आता या आर्कवर कंपासचं टोक ठेवून आपल्याला वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक असे 2 आर्क मारायचे आहेत. आता या आर्कवरती कंपासचं टोक ठेवून वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक असे 2 आर्क मारून घ्यायचे आहेत. आपल्याला इथे हा एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला आणि हा एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला. आता या 2 पॉईंटमधून आपल्याला लाईन काढायची आहे. या लाईनला आपण एल हे नाव देऊ. आता आपल्याला पॉईंट पी मधून जाणारा टँजेंट मिळाला आहे. आता आपण काय करू, पॉईंट क्यू मधून टँजेंट काढू. आता इथे आपल्याला हा जो सेगमेंट मिळालेला आहे या आर्कपासून या आर्कपर्यंतचा, याचा आपण काय काढू, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. त्यासाठी काय करू, आपण या आर्कपासून निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊ. आता या आर्कवरती कंपास ठेवून वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक असे 2 आर्क मारायचे आहेत. आता या आर्कवर कंपासचं टोक ठेवून वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक असे 2 आर्क मारायचे आहेत. आपल्याला 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाले. हा एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि हा एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आता या 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मधून आपल्याला लाईन काढायची आहे. या लाईनला आपण एम हे नाव देऊ. हा आपल्याला पॉईंट क्यू मधून जाणारा टँजेंट मिळाला आहे. आता आपल्याला
राईट युअर ऑब्झर्वेशन्स अबाउट द टँजंट्स म्हटलेलं आहे. आता आपल्याला काय दिसतं पहा, हे जे दोन टँजंट्स आहेत, टँजंट यल आणि टँजंट यम, हे दोन्ही काय आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. म्हणजे ही टँजंट या OQ या रेडियसला परपेंडिक्युलर असणार आहे. त्याचप्रमाणे यल ही टँजंट काय OP या रेडियसला परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजेच ही जी लाईन आहे, लाईन PQ, या लाईनवरती आपल्याला लाईन यल आणि लाईन यम या दोन ज्या लाईन आहेत या काय परपेंडिक्युलर आहेत. म्हणजेच लाईन यल आणि लाईन यम या दोन्ही लाईन काय असणार आहेत, एकमेकांना पॅरलल असणार आहेत. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, टँजंट यल अँड टँजंट यम आर पॅरलल टू ईच अदर. रेडियस किती घेतलेला आहे, 3.3 सेंटीमीटर. आणि कॉर्ड किती आहे, 6.6 सेंटीमीटर. हा काय डायमीटर आहे सर्कलचा, लॉंगेस्ट कॉर्ड. खाली आन्सर लिहू आपण. हिअर लाईन यल अँड लाईन यम आर द रिक्वायर्ड टँजंट्स ऑफ द सर्कल ॲट पॉईंट्स P and Q respectively. ऑब्झर्वेशन काय दिसतं आपल्याला, इट कॅन बी ऑब्झर्व दॅट द टँजंट यल अँड टँजंट यम आर पॅरलल टू इच अदर. दोन्ही टँजंट्स एकमेकाला काय आहेत, पॅरलल आहेत. अशा पद्धतीने आपल्याला दोन टँजंट्स कन्स्ट्रक्ट करायच्या होत्या. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं.